थँक्यू सोनूजी बांगर. बॅटिंग करावी लागेल आता शिवनगर या क्रिकेट संघाला, कारण टॉस त्यांनी गमावला गेला. कुलदैवत टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला होता आणि बॅटिंगचा निर्णय ज्या अर्थाने 3 मॅच न तुम्हाला खूप सुरेखरित्या पाहायला मिळाला. विरा 11 सागर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. त्याच्यानंतर ओमसाई 11नी मॅच जिंकली जिथे कुणाल ठरले मॅन ऑफ द मॅच. आणि आताच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं ना तर गणेशने ज्या प्रकारे 33 धावसंख्या बनवल्या ना त्या 33 धावसंख्येने आता पुढे सरकतीये टीम गावदेवी क्रिकेट संघ. शिवनगर आणि कुलदैवत यांच्यामध्ये नक्कीच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहायला मिळेल ज्या ठिकाणी सापार्डे वर्सेस वोंबार्डे वर्सेस वाडेघर. नक्कीच ह्या 3 टीम्स एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील तुम्हाला 8 सामने अगदी रोमहर्षक होताना पाहायला मिळतील आणि हाही सामना रोमहर्षक होण्याची नक्कीच अशी आशंका आपण या मैदानाच्या आतमध्ये करूया. कुलदैवत वर्सेस शिवनगर नक्कीच अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम शिवनगर क्रिकेट संघाच्या माध्यमातून योगेश आणि त्यांच्या समवेत जर आपण बघितलं गेलं तर भावेश या आघाडीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलेलं आहे. पहिलं षटक त्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवरचं 5 षटकांची नक्कीच तुम्हाला मॅच पाहायला मिळते. तर प्रदीप दी गायकवाड यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी लागू झालंय. संदीप याला की लागोपाठच्या 3 विकेटसाठी त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल संदीपचा. पहिलाच बॉल फुल टॉस थोडासा बॉडी लेंथ वरती होता. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंचांना इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला की हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. एका चुकीच्या प्रकारची बॉल नक्कीच त्या ठिकाणी फेकला गेला संदीपच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती सिंगल आली आहे. यावेळेला ओव्हर पिच बॉल सारेल खोदून काढायचा होता परंतु डीप मध्ये बॉल पाहायला मिळाला नाही, कारण मिड ऑफ मध्ये नक्कीच बॉलची अडवणूक त्या ठिकाणी करत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जरूर डीप मध्ये लॉंग ऑफला सुद्धा फिल्डर होते परंतु मिड ऑफच्या फिल्डरने तो बॉल अडवला गेला आणि अखेरकार बॅटच्या साह्याने त्या ठिकाणी एक धावसंख्या एकवटत असताना आता पुढे सरकली आहे ती म्हणजेच टीम कुलदैवत क्रिकेट संघ. शिवनगर क्रिकेट संघ त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये लढतीये परंतु त्यांना फाईट बॅक ना आता द्यावीच लागेल त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना. यावेळेला फटका स्वीपचा हा फटका डीप मध्ये फिल्डर थोडीशी दूरवरती आहेत. आउटफील्ड मध्ये हा बॉल खूपच वेगाने पाहायला मिळाला. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट होते आणि बॉल पाहता पाहता सीमारेषे पार हा चौकार. चौकार आलाय लागोपाठच्या 3 विकेटसाठी. निल्सन मडवी यांच्याकडनं 400 रुपये. या वेळेला बॉटमहँडचा वापर केला गेला. शॉटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला नाही परंतु कलेक्टिंग सुरेखरित्या यष्टिरक्षकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि चौकार ज्या वेळेला गेला तशाच प्रकारे लगेचच प्रत्युत्तर त्या ठिकाणी देत असताना इथनं फलंदाज होईल बाद लागतो हा झटका क्रमांक पहिला. टीम बॅटिंग करते शिवनगर क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. तर लागोपाठच्या 3 विकेटसाठी नक्कीच कॅश प्राइज त्या ठिकाणी जमा झालेला आहे. टोटल 1000 रुपये नक्कीच कॅश प्राइज देण्यात येईल आणि प्रत्येक विकेटसाठी या स्पर्धेचे प्रणिते यांच्याकडे नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जर क्लीन बोल्ड जर नक्कीच गोलंदाजाने प्राप्त केला, जर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला विकेट त्या ठिकाणी मिळाला गेला आहे. टीमची धावसंख्या 6 आहे. शिवनगर क्रिकेट संघ करते बॅटिंग जिथे भावेश आणि त्या ठिकाणी रोशन होते. आता मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावामध्ये सर्व काय आहे म्हणजेच संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेट पटलावरती संघर्ष हा शब्द ना खूप मोठा आहे परंतु इथनं संघर्ष करावा लागेल. यावेळेला फटका ऑफस्टंपवरती होता खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची सांगता डॉट बॉल फेकला गेला त्या ठिकाणी संदीप याने. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं ना तर भावेश आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर होती परंतु ग्लान्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड द लेग स्टंप वरती नक्कीच चेंडू पीच केला गेला. त्या ठिकाणी आपल्याला योगेश पाहायला मिळाले.
योगेश आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉन स्ट्रायकिंगवरती योगेश आहे, संघर्ष स्ट्रायकिंगवरती आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांनी डॉट बॉल खेळला गेला होता. त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल आणि टीमची धावसंख्या या व्हाईटच्या सहाय्याने 7 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. यावेळेला बॉल उचलला गेलाय हवेमध्ये. हा बॉल डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी दूरवरती आहेत, परंतु शॉटमध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी वळला गेला. अखेरकार थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. सीमारेषे लगेच हा बॉल नक्कीच अडवला जातोय आणि अडवला गेला त्या अनुषंगाने आपण विचार केला गेला तर या बॉलवरती मिळतील तब्बल धावसंख्या 3 धावसंख्या आल्यात. संघर्षाच्या बॅटमध्ये नक्कीच हा फटका पाहायला मिळाला. पहिला बॉल त्यांनी ठिकाणी डॉट खेळला गेला, त्याच्यानंतर आउटसाइड लेग स्टंपवरती नक्कीच तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. तो बॉल वाईड आला, त्याने धावसंख्या 7 वरती होती, परंतु 3 धावसंख्या आला, टीमची धावसंख्या 10. यावेळेला सोडून देतात, लेफ्ट केलं गेलं चेंडूला, कारण त्यांनाही माहिती आहे आउटसाइड ऑफ स्टंप वरती हा चेंडू पिच झालाय. हा बॉल वाईड नक्कीच अंपायर त्या ठिकाणी दर्शवतील, तेच केले गेले पंचांनी. व्हाईट बॉल त्या ठिकाणी दर्शवत असताना टीमची धावसंख्या 11, जिथे षटक क्रमांक पहिला आणि अजूनही शेवटचा बॉल त्या ठिकाणी फेकणं बाकी असेल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप केला गेला ऑन साईडला, त्या ठिकाणी बॉल ताडला गेला. स्क्वेअर लेगला बॉल खूपच वेगाने आउटफील्डच्या माध्यमातून आउटफील्ड फास्ट ठिकाणी पाहायला मिळाली आणि बॉल पाहता पाहता स्क्वेअर लेग सी मारेशे पार या षटकामधला हा दुसरा चौकार. बोलबाला क्रिकेटचा खेळ हा हिम्मतवाला, साईबाबांच्या आशीर्वादानं नाव लई मोठा झाला. कोणाला रे कोणाला आनंद भगत चषक हाय सापड गावाला. ओम साई मित्र मंडळ सारा आहे त्याच्या संगतीला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला, त्या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. टीमची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. 15 धावसंख्या खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे शिवनगर क्रिकेट संघ. एक गडी गमावला सुद्धा गेला, ज्या ठिकाणी बाद झाले आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी योगेश बाद झाले. भावेश आणि योगेश ही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती, परंतु ज्या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो नेत्रदीपक होता. यावेळेला तांबून खेळण्याचा प्रयत्न, स्टिअर केले गेले चेंडूला कव्हर पॉईंटच्या दरम्यान हा बॉल धाडला गेला डिक्लेरेशन झोनमध्ये. कदाचित बॉल जाऊ दिला असता तर बेनिफिट मिळाला असता, कारण त्या ठिकाणी फक्त 2 धावसंख्या आहेत. या अनुषंगाने आपण विचार केला गेला तर फक्त सिंगल त्या ठिकाणी एकवटली गेली, जी सिंगल पाहिली गेली संघर्षाच्या बॅटमधनं. मयूरचं षटक दुसरं चालू आहे, त्याच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी सिंगल, टीमची धावसंख्या 16. बॉल तयार. या वेळेला पुन्हा एकदा फोर्स केलं गेलं एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी शॉटमध्ये फिल्डर ज्याने प्रथम षटक हाताळलं गेलं संदीप होते. त्या ठिकाणी दर्जेदार फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल उचलून फेकतात तोपर्यंत शांत क्रिकेट आता खेळत असताना शिवनगर क्रिकेट संघ. कुलदैवत आणि शिवनगर अशी नक्कीच मॅच चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 15. या ओव्हरमध्ये 2 बॉलवरती 2 धावसंख्या, ज्या ठिकाणी मयूर आहेत. तर मयूरने या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक जरी घेतली ना तरी निल्सन वडवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या 17 ऑन बोर्ड 17 ओ द विकेट. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कची हालचाल त्या ठिकाणी बघितली गेली होती, पण ऑफस्टमवरती नक्की चेंडू अगदी टप्पा आखूड होता. तो आखूड टप्पा व्हाईटची रिटर्न क्रीज सोडून जाणारा पंचाने दर्शवलं गेले. इट्स व्हाईट बॉल. इम्पॅक्ट आला सिंगल, एक्स्ट्रा धावसंख्येचा, टीमची धावसंख्या 18. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल अतिरिक्त उचलीचा मुलीच नव्हता, कारण बॉल पडल्यानंतर काहीसा आतल्या भागेला नक्कीच बॅटच्या हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि ज्या अनुषंगाने ज्या डॉट बॉलने सुरुवात करायची होती ना त्या डॉट बॉलने आता इथनं अखेरकार शांत ठेवलं जाते फलंदाज शिवनगर क्रिकेट संघाच्या या खेळाडूंना. यावेळेला उचलला गेला फटका सरळ रेषेत, डाऊन दी बॉल फिल्डर कोणी क्षेत्राच्या आसपास नाहीये, मिडफील्डचा फिल्डर भरतोय. कॉन्सन्ट्रेशन सुरेखरित्या होतं, वेल ट्राय, खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले गेले होते, परंतु बॉल अगदी त्याच्या हाताला भेदून चेंडू सीमा रेषे पार. एक टप्पा घेतल्यानंतर हा चौकार. चौकार आलाय. चौकार धावसंख्या वाढत असताना
यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल त्या ठिकाणी पिच केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या एकने पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 23 या आकडावरती. 23 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. बॉल शिल्लक असताना 2. यावेळेला स्टीअर करण्याचा प्रयत्न. यस, लीडिंग एज अगदी सहजरित्या आपल्या हातामध्ये काय स्वाधीन करत असताना ही सफलता त्या ठिकाणी मिळायला हवी होती मयूरला. तिथे चौकार आला आणि लगेच सफलता मिळवत असताना मयूरच्या खात्यामध्ये हा विकेट फलंदाज बाद लागतो. हा दुसरा झटका त्या ठिकाणी बॅटिंग करते टीम शिवनगर क्रिकेट संघ. पोहोचत असताना की हा बॉल विटंगरीच्या बाहेर त्या ठिकाणी पिच केला गेला आणि या शृंखलेमधला कदाचित हा चौथा चेंडू नो असावा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एक नो चेंडू पाहिला. दुसऱ्या मॅच मध्ये नो चेंडू. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये ना एखाद्या तरी गोलंदाजाने एक चेंडू नो हाताळलायच. हा चेंडू नक्कीच नो आहे. फ्री हिटचा इशारा पंचांचा आमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पोहोचत असताना खरं तर ही चौथी मॅच आहे. वीरा 11 वेतालेश्वर 11 मॅच तुम्ही पाहिली गेली. ओमसाई वर्सेस श्री गणेश, त्याच्यानंतर जय हनुमान वर्सेस गावदेवीय, शिवनगर आणि कुळदैवत ही नक्कीच मॅच चालू आहे. त्यानंतर श्रीशा 11 वर्सेस वाघे 11 या दोन टीम्सला नक्कीच रिपोर्टिंग करायचं आहे. या गोष्टीची विनंती करेन. यावेळेला उचलला गेला फटका. फ्री हिटचा बॉल. कॅच आली तरी बेनिफिट मिळेल त्या ठिकाणी शिवनगर क्रिकेट संघाला. कॅच इथनं झाली आहे परंतु फ्री हिटचा बॉल हे समजून त्या ठिकाणी चुकले गेले कुळदैवत टीमचे नक्कीच फिल्डर. त्या ठिकाणी बॉल अगदी हातामध्ये ठेवला गेला होता. फ्री हिटचा बॉल होता. इथनं संपन्न झाला आहे दुसरा षटक. दुसऱ्या षटकाच्या संपन्नेनंतर टीमची धावसंख्या 27. हॅलो 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 तर वार्ड क्रमांक 1 चे सन्माननीय आदरणीय जवनशेठजी भोईर नक्की साहेबांचं शुभागमन झालंय. भगवा चषकाचे प्रणिती सुद्धा आहेत. ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर सुमित भोईर, जयवंत भोईर हे नाव ना या विभागामध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे. तशाच प्रकारे आपण पाहिलं गेलं तर वार्ड क्रमांक 1 चे नक्कीच नगरसेवक त्या ठिकाणी जयवंतदादा भोईर साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दोन षटकांच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक महेश यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी कॅप्टनने सोपवलं गेलंय. यावेळेला पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू पिच केला गेला. इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा. पंच सांगत असताना की एक्स्ट्राच्या स्वरूपाने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाईल. षटक क्रमांक तिसरा आहे. दोन षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांनी 9 चेंडूंचा नक्कीच षटक हाताळलं गेलं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर या तिसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने डाऊन द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. गती जास्त होती. टप्पा पाहिला गेला तर सुरेखरित्या अगदी फुल लेन टप्पा होता. बीट करत असताना फलंदाज आला. जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी नयन होते. नयन आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नयनने पहिला चेंडू फेस केला गेला होता. डॉट बॉल खेळले होते. त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 बॉल नयनने अद्यापर्यंत फेस केल्यात. फक्त एकच धावसंख्या आपल्या टीमसाठी बनवली आहे. टीमची धावसंख्या 28. डाऊन द विकेटने थांबून खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला क्रॉस बॅट केल्यानंतर स्क्वेडिंगला बॉल पाठवला गेलाय. आउटफील्डच्या माध्यमातून फिल्डरने बॉल अडवला गेला आणि अखेरकार एकच धावसंख्येने स्ट्राईक आता रोटेट झाले आणि स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल योगेश या फलंदाजाच्या त्या ठिकाणी खात्यावरती असताना. फलंदाज योगेश आता स्ट्रायकर एंडवरती आहे. या षटकामधला आपण विचार केला गेला तर तिसरा चेंडू त्या ठिकाणी फेकला असता परंतु पहिला चेंडू वाईड आहे. दुसरा चेंडू डॉट. त्याच्यानंतर सिंगल. टीमची धावसंख्या 29.
लव फुल टॉस तोही अटेम्प्ट केला ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर फिल्डर थोडीशी मिस झाल्यानंतर मिस कम्युनिकेशन तुम्हाला बॉल आणि क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. अगदी हिशोबाच्या पलीकडे ते पुढे आले होते. बॉल अगदी त्यांच्या पायाखाली निघून जात असताना आणि या बॉलवरती हा चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या त्या ठिकाणी वाढत असताना टीमची धावसंख्या आता पुढे सरकली आहे आणि धावसंख्या तुम्हाला 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून नक्कीच हे थेट लाईव्ह प्रक्षेपण खूप चांगल्या प्रकारे देखणी ही स्पर्धा SPL अर्थातच सापाडे प्रीमियर लीग ओमसाई क्रिकेट संघ सापाडे आयोजित अनंत बालाभगत चषक 2022 हे पर्व जयंताजी नक्कीच यांचे शुभ अनंताजी बाला भगत हे चषक जर आपण पाहिलं गेलं तर 2 दिवसाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद. या वेळेला फुल टॉस बॉल होता. बॅटवरती व्यवस्थित नाहीये. शॉटमध्ये मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी थोडासा मिस झाल्यानंतर वाईडिश लॉंगनला फिल्डिंग नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी धोक्यामध्ये विकेट होती. पण ती विकेट थोडीशी कुठेतरी सन्मानजनक त्या ठिकाणी 2 धावसंख्या बनवत असताना टीमची धावसंख्या आता 2च्या साह्याने टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. 35 ऑन बोर्ड 35 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. या षटकामधला आपण विचार केला गेला तर चौथ्या चेंडूवरती 2 धावसंख्या आल्यात म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा त्या ठिकाणी खेळ उर्वरित असेल. लेफ्ट केलं गेलं चेंडूला कारण आउटसाईड ऑफ स्टंपवरती चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा आमच्या माध्यमातून. आणि पहिले 2 षटक जर आपण पाहिले गेले ना तर तब्बल 9 बॉलचे षटक फेकले गेलेले आहेत. उचली चांगली होती. बॉल पडल्यानंतर काहीसा बॉडी लेंथवरनं हा शोल्डरवरनं नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ज्या अर्थाने जी डॉट बॉलची त्यांना समाप्ती करायची होती ना तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना तिसऱ्या षटकामध्ये महेश 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 3 षटकांच्या अखेरीनंतर जर आपण विचार केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 36 या आकड्यावरती आहे जिथे 18 बॉल त्या ठिकाणी समाप्त झालात. तर काहीशे शुभसन्मान नक्कीच आपण व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. सन्माननीय जयवंतजी भोईर क्रमांक 1 चे नगरसेवक सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 47 या आकड्यावरती. चौथ्या षटकामध्ये 12 धावसंख्या खर्च करत असताना मयूरने आपलं दुसरं षटक सुद्धा कंप्लीट केलं गेलं. 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्या नक्कीच त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 चेंडूचं त्यांनी षटक हाताळलं गेलं होतं. त्या षटकामध्ये आल्या धावसंख्या त्या ठिकाणी 12
9 धावसंख्येचे षटक हाताळलं महेश आणि मयूरने. पुन्हा एकदा चौथं षटक वैयक्तिक दुसरं हाताळलं गेलं. त्यांनी 12 धावसंख्या खर्च करत असताना आता टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 47 या आकड्यावरती. श्रीशा 11 वर्सेस वाघे 11. श्रीशा 11 म्हटलं गेलं तर अधिक पाटील नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या विरोधात वाघे 11 असेल तर विनंती करेन की टॉस करण्यासाठी लगेच उपस्थित राहायचं आहे. अठ्ठेचाळीस आहेत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 48 धावसंख्या त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला टीमच्या टोटल. आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बाहेर निघायचं नाहीये, खेळाडू कक्षामध्येच नक्कीच बसून राहायचंय. ही विनंती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 48 ऑन बोर्ड. 24 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. त्या ठिकाणी सुशांत आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला मिळतात. विथ द विकेट. यावेळेला बॉल चांगला होता, फटकाही तेवढा चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल धाडला गेला. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, इथं फिल्डर होतं त्या ठिकाणी, परंतु बीट झाल्यानंतर बॉल गेला एक्स्ट्रा कव्हर सी मारे शिपार. पंचांचा इशारा. हा पहिल्याच बॉलवरती सुशांतच्या 4. थँक्यू. 48 धावसंख्या होत्या. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. इथं सुशांत आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. विकेटने पुन्हा एकदा बॉल जागेवरून ऑन द टोसचा फटका. डीप मध्ये कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी. येस, व्हेरी वेल कॅच. कॅच स्वीकारली गेली. जे प्रत्युत्तर चौकारानंतर द्यायचं होतं ते लगेचच हात खुले गेले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ही झेल स्वीकारली गेली. सुशांतला मिळती सफलता आणि फलंदाज बाद. बावन्न या धावसंख्येवरती नक्कीच फलंदाज बाद झालाय. चौथा फलंदाज त्या ठिकाणी बाद होत असताना भाऊ तयार. यावेळेला फटका चांगला बॅकर स्क्वेअर लेगला सरळ फेकून दिलाय. बॉल जाईल बॅकर स्क्वेअर लेग सी मारेशी पार. चौकार नंतर विकेट. त्याच्यानंतरचा हा षटकार. समाप्त होणं अजून बाकी आहे, परंतु या षटकाराने चौकाराने ना धावसंख्या अगदी जलद गतीने त्या ठिकाणी फ्लाय होत असताना 58 नक्कीच धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. 58 ऑन बोर्ड. अजूनही विचार केला गेला तर या षटकामधले 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या बॉलवरती आला चौकार, त्याच्यानंतर आला विकेट, त्याच्यानंतर हा षटकार. म्हणजेच विकेट जरी आला असला ना तरी धावसंख्येचा वेग नक्कीच कमी होत नाहीये टीम शिवनगर टीमच्या माध्यमातून. यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता. थाय पॅडवरती चेंडू आदळला जातोय. पंचाचा इशारा एकही धावसंख्येचा नाहीये, कारण फिल्डरने हा चेंडू अडवला गेला. त्या अनुषंगाने 58 या धावसंख्येवरती आता हा चौथा चेंडू सुरेखरित्या पिच केला गेला, जिथे आपल्याला गोलंदाज सुशांत पाहायला मिळतात. अजूनही फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय मडवी. कॅच स्वीकारली गेली तर 1000चं पारितोषिक. निल्सन मडवी, अतुल पाटील यांच्याकडे नक्कीच प्रणय मडवीसाठी हे पारितोषिक लावलं गेलेलं आहे. परंतु विकेट येईल. थोडासा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वेगळं रूप त्या ठिकाणी धावसंख्या बनवत असताना धारण झालं होतं, परंतु एक धावसंख्या कंप्लीट करत असताना इथनं फलंदाज झाले बाद. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचली जाते, ती म्हणजेच 59 या धावसंख्येवरती. तर जेलसाठी त्या ठिकाणी पारितोषिक लावले गेले. प्रणय मडवी उर्फ पोलाड नक्कीच यांच्यावरती हे पारितोषिक असेल. अतुल पाटील आणि निल्सन मडवी यांच्याकडनं तब्बल 500 म्हणजे एक कॅच साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. खऱ्या अर्थाने पारितोषिक नाही तरी त्यांच्यावरचं प्रेम आहे. स्वतः खेळाडू सुद्धा पहा अगदी त्यांचं प्रोत्साहन वाढत असताना
आणि एक टप्पा कॅच जरी घेतली ना तरी 200 रुपयाचे कॅश प्राईज. ओव्हरआर्म क्रिकेट तसाच बॉक्स क्रिकेट तर हे पारितोषिक या ठिकाणी लावत असताना शेवटचा बॉल घेऊन बॉल तयार. यावेळेला फुल टॉस बॉल बॅटवरती होता व्यवस्थित, परंतु यष्टीरक्षकांनी चुकी गेली कॅच झाली ड्रॉप. बॉल गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या बॉलवरती आले धावसंख्या झोन टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली 61 या आकड्यावरती आणि 62 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल कुलदैवत या क्रिकेट संघाला. तर चला टॉस साठी यायचंय. श्रीशा 11 आणि वाघी 11 दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. तर चला श्रीशा 11 आणि वाघे 11 अधिक पाटील श्रीशा 11 चे कॅप्टन. वेलकम भाया. नक्कीच ज्या प्रेक्षक वर्गाची आम्ही आता ते पाहत होतो अनेक साऱ्या गोष्टीमध्ये त्यांना पारंगत आहे. शर्यती असो, बैलांच्या लढती असो, क्रिकेट असो व कोणताही गावामध्ये कार्यक्रम असो, एका प्रेक्षकाची तुम्हाला उपस्थिती नक्कीच पाहायलाच मिळेल. जे श्रीशा 11 या संघातून नक्कीच खेळते आमचे लाडके भावा. अधिक पाटील नक्कीच उपस्थित आहेत. श्रीशा 11 चे नक्कीच कॅप्टन. सातत्याने श्रीशा 11 कुशल सोड सापाडे ही मुख्य टीम खेळत असते, परंतु आज प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच ते कॅप्टन आहेत. आणि त्या अनुषंगाने विचार केला गेला तर आमचे निलेश दादा यांचे शुभ असते नक्कीच हा टॉस केला जाईल. चांगल्या प्रकारे गायक सुद्धा आहेत, त्याच्यानंतर वादन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग नक्कीच त्यांच्याच शुभवाणीतून गायला गेलाय. त्यांचे सुपुत्र सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या भावाचा मुलगा नक्कीच त्यांच्या सोबत आहेत. अगदी क्रिकेटचा रस त्यांच्या अंतकरणात सुद्धा रुजू व्हावं, क्रिकेटची काहीशी पारंगतता नक्कीच त्यांनाही मिळावी, त्यासाठी नक्कीच चला टीम वाघे टीमचे कॅप्टन, वाघे 11 टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत ऐकत असाल, तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या पटकन यायचे वाघे टीमचे कॅप्टन, कारण श्रीशा 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने टीम वाघे आज एक वेगळ्या युनिफॉर्म मध्ये काय माहिती आहे, कारण सर्व टीमच्या तुम्ही टी शर्ट वरती पहा अगदी मराठी अक्षरामध्ये नावं लिहिलेली आहेत, परंतु वाघे 11 टीमच्या इंग्लिश या अक्षरामध्ये नक्कीच नावं लिहिलेली आहेत. हरकत नाही. श्रीशा 11 जय हनुमान सापाडे 11 आणि त्यांच्या विरोधात टीम वाघे 11 या दोन टीममध्ये नक्कीच टॉस पाहायला मिळेल. एका बाजूला लिहिलेला आहे अनंताबाला भगत चषक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर ओम साई क्रिकेट संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस त्या ठिकाणी निवडवला गेलाय आणि टॉस जिंकला गेलाय श्रीशा 11 नक्कीच या क्रिकेट संघाने. मान्यवर विनंती असेल की बस नक्कीच आपण ओपिनियन घेणार आहोत. तर प्रथमतः अधिकदा टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? बॅट पास. प्रत्येक शृंखलेमध्ये तुमची मुख्य संघामधनं नक्कीच तुमची कॅप्टन म्हणून निवड केली जाते. लिडिंग ऑफ द फ्रंट पूर्णपणे तुम्ही स्वीकारत असता. या टीमचे आता तुम्ही कॅप्टन आहात, तर कॅप्टन असताना रणनीती काय? रणनीती काय नाही, समोरचा संघ वाडे करता वाघे 11 असं रणनीती काय, नॅचरल गेम खेळू आम्ही आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. जवळचा संघ म्हणजे तुम्हाला एकामेकाचे प्लस आणि मायनस पॉईंट माहीत असतील की कोणता काटा कधी साईडला काढायचा, कोणत्या फलंदाजाला कसं बीट करायचं. तर प्रथम फिल्डिंग करत असताना टार्गेट कोणावरती असेल? बॅटिंग करताना टार्गेट असं काय नाही, आमचं नॅचरल गेम आहे, आम्ही ते खेळणार. दोन शब्द या आयोजनाबद्दलचे. एवढं सुसज्ज आयोजन तुमच्या गावामध्ये ही स्पर्धा आहे. गतवर्षी पाहिलं गेलं तर तुम्ही स्पर्धा केले गेले वर्ष तिसरं आहे. हलवार पद्धतीने ही स्पर्धा आता डेव्हलप होत चालली. या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आता बदलत चालल्यात, कारण मागच्या गतवर्षी पाहिलं गेलं तर फक्त कूलर होती. आजच्या या हंगामामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची सायकल पाहता. तर या स्पर्धेबद्दल दोन शब्द तुमचे काय असतील?
ही स्पर्धा तर आमच्या गावातली सर्वात मोठी स्पर्धा आणि खूप सुंदर स्पर्धा आहे. या स्पर्धेला सगळे वाट बघत असतात का ही स्पर्धा कधी येईल कधी येईल. पण ही स्पर्धा खूप सुंदर आहे आणि भविष्यात पण अजून सुंदर स्पर्धा घडावी यासाठी आमची खूप खूप अपेक्षा आहेत. येस, हे ओपिनियन होतं नक्कीच अधिक दादा यांचं. तर टॉस गमावला गेलाय, तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. तर बॅटिंग करत असताना किती धावसंख्या बनवाल? तरी 50-55. हे टार्गेट नक्कीच सेफली त्या ठिकाणी असेल. वाघे 11च्या कॅप्टनने टॉस गमावला गेला. 2 शब्द या आयोजनाबद्दलचे काय असतील? एकदम चांगला वाजला हा विजय. तसा काय नाही, दरवर्षी असतो. आम्हाला यावर्षी खेळायला प्रयत्न भेटला आज म्हणजे खेळासाठी. दुसरं काही बोलू शकतो नाही. तर टॉस बॉक्समध्ये न्यूज येते की टीम श्रीशैलमने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा डिसिजन आणि बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजेच वाघे बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. तर त्या ठिकाणी करावी लागेल बॅटिंग. वाघे टीमला नक्कीच फिल्डिंग करावी लागेल. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे सोनूजी बांगर. क्रिकेटची तो शान गावा गावामध्ये होते चर्चा करतो साऱ्यांचा. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. तर जमलेल्या माझ्या तमाम लाडके प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट संघ सापार्डे आयोजित अनंत बाळा भगत चषक 2022 पर्व. आणि मॅच आपण पाहतोय एका बाजूला शिवनगर टीम, दुसऱ्या बाजूला कुलदैवत टीम त्यांना फाईट करते. तर विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 1 आपण पाहतोय. लक्ष असेल तब्बल 62 धावेचं, ते म्हणजे कुलदैवत या टीम समोर. आणि सुवर्ण संधी असेल फलंदाज आपण पाहिलं गेलं तर भूषण मडवीला, निल्सन मडवी याचकडनं लगातारचे 3 षटकांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. आणि अतुल याचकडनं देखील 500 रुपये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळलेत मी. स्टार्मिंग स्ट्रोक, वाडी स्ट्रॉंगवाला खेळाडू उपस्थित आणि सोप्पा झेल ड्रॉप होतं. आणि फलंदाज आपण पाहतोय भूषण मडवीला जीवदान मिळतंय. झेलेचं रूपांतर 2 धावेने देखील होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहू शकता संघर्षाचं. धावसंख्या 3 आपण पाहतोय. लक्ष काढत आहे तब्बल 62 धावेचं. प्रथम बॅटिंग केली शिवनगर या टीमनं आणि चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना फायटिंग टोटल स्कोर उभा केला. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय भूषण मडवी. गोलंदाज सज्ज. संघर्ष राऊंड द विकेट. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आणि दिशेपासून देखील भरकटतोय संघर्ष. त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईट करार घोषित केला, कारण की लेगचम्प वरून बाहेर निघत होता चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळते, ती म्हणजेच आपण पाहतो कुलदैवत या टीमला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा 2 खेळाडू तिसऱ्या घेराच्या बाहेर आपण पाहतोय. वायडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू अंतदंतर वायडिश लॉंग ऑन ला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा संघर्ष. उचली घेणारा बॉल, फटका भरपूर चांगला. येस, वेट अँड वॉच क्रिकेट. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने फटका खेळलाय. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होते परंतु प्रयत्न केले, यश लाभत नाही आणि येतोय भूषणबा मडवीच्या बॅटमन हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. प्रति ओव्हर मागे विचार केला तर तब्बल 12.80 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी कुलदैवत या टीमला. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत लागली जातीये 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सलामीवीर भूषण मडवी. राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू, फटका चांगला आहे परंतु शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. झेलची संधी होती आणि पुन्हा एकदा दुसरं जीवदान मिळतंय फलंदाज भूषण मडवीला. 2 झेल ड्रॉप झाल्यात. एक झेल वायडी स्ट्रॉंगनला सोडली गेली, त्यानंतर शॉर्ट पॉइंटला आत्ताची झेल सोडली जाते आणि पुन्हा एकदा जीवदान मिळते भूषणला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. कमबॅक करतोय गोलंदाज आपण बघतोय संघर्ष, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला लाभत नाहीये. नवीन फलंदाज सुशांत आलाय 1 डाऊन साठी. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी सुशांत ऑन स्ट्राईक. षटकातील एकूण चेंडू झाले तब्बल आपण पाहतोय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. 62 धावेचं लक्ष आपण पाहतोय. आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक चौकार आपण पाहिला भूषणच्या बॅटमन आला आणि आता नवीन फलंदाज पहिल्यांदा स्ट्रायकिंग वरती सुशांत ऑन स्ट्राईक. सज्ज होते गोलंदाज. संघर्ष राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. येस, ब्लॉकर मध्ये सरळ चेंडूला फेकला. मॅडम पॅटच्या मधून चेंडू निघून जातोय.
विकेट किपरच्या हातामध्ये आणि षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबलकावरती आपण बघतो फक्त 9 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. 12.40 ची सरासरी गाठायची होती. 62 धावेचं लक्ष आहे आणि तून पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा. डीजे क्रिकेटची तो शान वाढवी क्रिकेटची तो शान वाढवी क्रिकेटची तो शान गावा गावामध्ये होते चर्चा करतो साऱ्यांचा तो सन्मान करतो साऱ्यांचा तो सन्मान करतो साऱ्यांचा तो सन्मान क्रिकेटचा थरार होणार सापडगाव सारा खेळणार साई बाबांच्या आशीर्वादानं नावलई मोठा झाला अनंता बाळा बघत चषक आहे सापड गावाला ओम साई मित्र मंडळ सारा आहे त्याच्या संगतीला. थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेचं गुणगान करणारे हे गीत आपल्याला ऐकायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलकावरती आपण पाहतोय फक्त 9 धावा. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट झाला. त्या दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल. गोलंदाज येतो योगेश. 2 झेल सुटल्यात आपण पाहू शकता. भूषण मडवीच्या 2 जीवदान मिळालेत आणि जीवदानाचा फायदा उचलावा लागला आपल्या टीमसाठी भूषण मडवीला. आणि दुसऱ्या बाजूला सुशांत मडवीला आपण पाहतोय. सुशांत आणि भूषण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती कुलदैवत या टीमची. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा योगेश पाटील असेल या दुसऱ्या षटकामध्ये. 3 क्षेत्ररक्षक आता 30 घेण्याच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू. लॉंग ऑन नंतर काऊ कॉर्नरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक केलं फलंदाज पुन्हा एकदा सलामीवीर भूषण मडवी. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र भरपूर चांगला पाहायला मिळतोय. अगोदर बॅटचा पेस ओपन केला भूषणनं आणि चेंडू निघून जातो ऑप्शनवरनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आपल्या षटकाची. गोलंदाज आपण पाहायला गेले तर योगेशच्या माध्यमातून पुढचा बॉल ओव्हर द विकेट. गती कमी होती बॉलची परंतु फुल टॉस चेंडू असेल. उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि लांबी कमी पाहायला मिळते. फटका पोचतोय काऊ कॉर्नरला आणि तून फलंदाज भूषण मडवीला आता मैदान सोडावं लागेल. हा लागतोय कुलदैवत या टीमला. दुसरा धक्का फलंदाज बाद. अनंत बाळा भगत चषकाचा अनंत बाळा भगत चषकाचा थरार टेनिस क्रिकेटचा थरार टेनिस क्रिकेटचा थरार टेनिस क्रिकेटचा गावागावात सामन्यांचा गावागावात सामन्यांचा रंगला खेळ हा जिद्दीचा रंगला खेळ हा जिद्दीचा रंगला खेळ हा जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट साऱ्यांचा खेळ आहे क्रिकेट प्रेमींचा आयोजन कोणाचा साई क्रिकेट या संघाचा आयोजन. थँक्यू सो मच डीजे. चेंडून उंची भरपूर गाठली आणि चांगला झेल टिपला. क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी हरेश. विकेटच्या पद्धतीतून पहिली सफलता प्राप्त करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज योगेश. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय फक्त 9 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती वाला रुपेश. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय सुशांत ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. लॉकटेड हिट फटका चांगला आहे. पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतो आणि चेंडूला पाठवलाय मिडी विकेट सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज सुशांत मडवीच्या बॅटमधनं बिगिट षटकार. थँक्यू सो मच. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला योग्य ती दिशा देतोय फलंदाज आपण पाहू शकता सुशांत मडवी. षटकार येतो. षटकाराबरोबर टीम पोहोचते 15 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेट आपण एकदा सज्ज होतोय. गोलंदाज योगेश. लाईन पाहावी लागेल. येस लाईन चुकीची असेल. आउटसाइड ऑप्शन. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक्स्ट्रा धाव मिळते ती म्हणजेच कुलदैवत या टीमला. धावसंख्या एकने पुढे सरकली 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज योगेशचा. षटकार डोकल्या सुशांत मडवीनं. पुन्हा एकदा तोच फलंदाज सुशांत ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट.
अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटनं दुसऱ्या ऍक्शननं दाखवून देतो सुशांत, परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज योगेश. पॉवर प्लेचे षटक सूर्य दुसरं. अर्ध विकेट पुन्हा एकदा तयार होतोय योगेश. स्ट्रायकेला फलंदाज सुशांत. ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. संपर्क अजिबात नाही. या चेंडू सरळ ऑप्शन बरोबर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक, हा दुसरा लगातारचा डॉट बॉल. षटकामध्ये कमबॅक झालं. एक षटकार खर्च केला, तदनंतर हे सुरेख कमबॅक पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक. सज्ज होतो पुन्हा एकदा योगेश अर्ध विकेटनं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. संपर्क अजिबात नाहीये. पडल्यानंतर चेंडू बॉडीवरती ब्रश झाला. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा समाप्त होईल. शेवटच्या मोमेंटला चांगलं कमबॅक योगेशने केलं आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय कुलदेवत या टीमची तब्बल 16 धावा. यस, आपण पाहतोय इथून जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 18 चेंडू आणि तब्बल 46 धावेची गरज असेल. डीजे आयोजन कोणाचा ना ओमसाई क्रिकेट या संघाचा. आयोजन कोणाचा ना अनंत बाला भगत चषकाचा. या कल्याण शहरात या सापाड गावात, कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. कल्याण शहरात सापाड गावात आयोजन कोणाचा. आयोजन कोणाचा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 16, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावेची गरज. गोलंदाज देतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सेकंड स्पेल मध्ये संघर्ष. ज्यानं पहिले षटक पिकलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, तोच संघर्ष तो पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक असेल. स्ट्रायकेला फलंदाज 4थ्या क्रमांकाचा रुपेश ऑन स्ट्राईक. सूरज मडवी आणि समीर भैर आपण बाहेरून चालायचं थोडस. येस, थँक्यू. राऊंड द विकेट. लो फुल टॉस बॉल होता. इथून फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, परंतु शॉट थर्डमॅनला चेंडू जातो आणि 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकता 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 17 चेंडू आणि 44 धावेची गरज असेल. अजूनही मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. इथून जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल, मॅच मध्ये शिरकाव करेल आणि सामना देखील बॅलन्स होईल. तो संघ आपण पाहू शकता कुलदेवत या टीमच्या बाजूने. अराउंड द विकेट. फुल टॉस चेंडू. थँक्यू सो मच डीजे. चौकार येते फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी षटकार असेल. या षटकार बरोबर टीम पोहोचते. एकूण धावसंख्या 24. रुपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. संघर्ष तयार. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळायचा होता. बॉल भरपूर चांगला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू थोडासा सरप्राईज करतोय फलंदाजाला आणि जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. येस, 15 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. अजूनही सामना बॅलन्स असेल. राऊंड द विकेट. लॉकटेड हिट. फटका चांगला पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगाने चेंडू असेल. यश क्षेत्ररक्षक आले होते परंतु बीट झाले आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. चौकार. थँक्यू सो मच. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. लॉंग ऑफला या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक आले देखील होते परंतु चुकी झाली. 4 धावा मिळाल्या आणि चौकाराबरोबर टीम पोहोचते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 28. 28 आकड्यावरती विजयाचं समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि आता गरज आहे 34 धावेची. संघर्ष या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय.
सेकंड स्पेल मध्ये असताना आणि चांगली बॅटिंग करतोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज रुपेश याच्या सेकंडला पुन्हा एकदा राऊंड द विकेट संघर्ष. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं हुकचा फटका खेळायचा होता, याचा अतिरिक्त बाउन्स होता, त्यामुळे इथून पंचांनी वाईट करार घोषित केला आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून. याच एक्स्ट्रा मिळेल ते म्हणजे कुलदेव त्या टीमला. वाईटचा इशारा आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 29 फलकावरती. समीकरण बदललं, 14 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. स्टॅगेला फलंदाज रुपेश. याच डेट घोषित करतात पंच. संघर्ष तयार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. स्टॅगेला फलंदाज रुपेश. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित मात्र लॉंग ऑन रिझनला एकदा तर कंप्लीट चांगलं क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. परफेक्ट फेक येऊन स्टंप आला मिळते. धावसंख्या अजून 2 ने पुढे सरके 31. 31 धावा फलकावरती. अर्धा पल्ला या ठिकाणी पूर्ण केला तो म्हणजेच कुलदेव त्या टीमला अजूनही अर्धा पल्ला गाठायचा कारण की येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 31 धावेची. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील संघर्ष तयार. स्टॅकेल फलंदाज रुपेश. फटका चांगला पाला मिळतो, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर केला. लॉंग ऑनचे खेळाडू आले, थोडेसे फंबल झाले, थोडीशी घाई झाली परंतु शेवटच्या मोमेंटला कव्हर करतायत आणि एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक 30 देखील समाप्त होईल. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली संघर्ष कडनं. धावसंख्या आहे 32. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे या मॅच मध्ये 30 या धावसंख्येवरची. 15.00 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी कुलदेवत या टीमला. रिंग्स ब्रेक मैदानावरती असेल तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर कडे. येस डीजे. बोलबाला क्रिकेटचा खेळ हा हिम्मतवाला साई बाबांच्या आशीर्वादानं नावलई मोठा झाला. कोणाला रे कोणाला अनंता बाळा भगत चषक हाय सापाड गावाला. ओम साई मित्र मंडळ सारा आहे त्याच्या संगतीला. अनंता बाळा भगत चषक हाय सापाड गावाला. ओम साई मित्र मंडळ सारा आहे. तर नक्कीच या ठिकाणी मयूर विजय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांच्याकडनं आम्हाला नक्कीच एका संघासाठी टी शर्ट उपलब्ध करून दिले. स्पॉन्सरशिप केलेले टी शर्टचे आपण पाहू शकता. जर्सी उपलब्ध करून दिल्या तर त्यांचा आपण व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. तर सन्माननीय निलेशजी घोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय व्यासपीठावरती. मयूरजी विजय पाटील याचकडनं एका टीमसाठी आम्हाला नक्कीच टी शर्ट उपलब्ध करून दिले. त्यांचं देखील आम्ही मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल त्या 30 धावसंख्येची. चांगली बॅटिंग झाली. एका बाजूला सेट झालेत फलंदाज सुशांत मडवी आणि दुसऱ्या बाजूला रुपेश देखील चांगला खेळ केलाय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय आणि आता गोलंदाज देतोय चौथ्या षटकामध्ये चेतन. इथून जर चेतन चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर कुठेतरी मॅच वरती पकड ठेवेल तो आपण पाहतोय शिवनगर संघ आणि मॅच थोडीशी कठीण होईल ती कुलदेव त्या टीमसाठी. परंतु या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा आल्या जरी 14 धावा आल्या तर देखील मॅच शेवटच्या मोमेंटला बॅलन्स स्थिती राहील ती कुलदेव या टीमच्या बाजूला. चेतन तयार. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन आपण पाहू शकता रुपेश ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. येस इनसाइड एज लागते. बॅटची बाहेरची कडे लागते आणि फलंदाज होतील बाद. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त करतोय गोलंदाज चेतन आणि लागतोय हा अजून एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या कुलदेवत या टीमला. रुपेश बॅक टू द पवेलियन.
11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतो 30 धावेची गरज आणि मयूर आणि सुशांत मडवीनं हा सामना जर फिनिश केला, मॅच जिंकून दिली, तर निल्सन मडवी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यस, निल्सन मडवी यांचे बंधुराज आपण पाहू शकता. सुशांत मडवी आणि मयूर मडवी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे, ती म्हणजे चेतन. 11 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. यस, गती कमी केली होती बॉलची. फसवा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु दिशेपासून भरकटतोय. 100 धाव मिळेल. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकली आपण पाहतोय. 33 धावा फलकावरती. आणि किरण तळे याचकडे देखील मॅच 2 फलंदाज फिनिश केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अजून एक व्हाईट बॉल. अशा क्षणाला हे व्हाईटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 34 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 28 धावेची गरज. 11 चेंडू 28 धावेची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले तर मॅच बॅलन्स होईल. लॉकटेड हिट फटका चांगला पाहायला मिळतो. यस, जाईल चेंडू सरळ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा चेरन. गरज असेल आता 22 धावेची. खोलब्या टप्प्याचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांकडे. कटाक्ष टाकले गेलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. या दरम्यान सन्माननीय रामदासजी भोईर साहेबांचे देखील शुभागमन होते आमच्या व्यासपीठावरती. मोस्ट वेलकम. आपल्या देखील दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. 22 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या आहे फलकावरती 40. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. आडव्या बॅटने केले फटका भरपूर चांगला. काऊ कोरोना खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट आणि फेकी करतील तोपर्यंत इथून 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 41. 41 धावा फलकावरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. चांगली धावगती या षटकामध्ये पाहायला मिळते. फलंदाज मयूरच्या माध्यमातून आता स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक केला फलंदाज सुशांत मडवी. क्षमता गुणवत्ता आहे. सिद्ध देखील केली. एक षटकार देखील ठोकलाय, परंतु इथून अजूनही 21 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कुलदेवत या टीमला. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी. मिड विकेटला खेळाडू उपस्थित, परंतु ही चुकी झाली आणि चेंडू सुटतो आणि सरळ चेंडू जाईल. यस, 1 बाउंस इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतो. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. एकूण स्कोअर 45. 45 धावा फलकावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. अशा क्षणाला ही चुकी झाली आहे. सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी करायची होती, परंतु सुशांत मडवीला हे जीवदान दिलं. त्यांनी 4 धावा देखील मिळत आहेत. लाईन पाहावी लागेल. इथून विकेट किपर देखील बीट झाले. शॉर्ट फाईन लेगला फील्ड करतील. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि यस, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकूण एक्स्ट्रा रुपयानं 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 47. 47 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी येणार चेंडू शिल्लक 7 आणि तब्बल 15 धावेची गरज. मॅच मध्ये शिरकाव केला आपण पाहू शकता, कारण की 15.00 ची सरासरी गाठायची होती. प्रति ओव्हर मागे 12 चेंडू 30 धावेची गरज होती आणि 15 धावा बनल्या गेल्यात. खराब गोलंदाजी. इथून संपर्क नाहीये पॅटर्न चेंडूचा. एक धाव तर मिळाली. यस, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. विनाशकाली विपरीत बुद्धी, कारण की म्हणेन अगोदर आता धावा कमी राहिल्यात आणि त्या 100 रुपयाने खर्च केले जातात. गोलंदाज आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. समीकरण बदललं. 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. मॅच मध्ये शिरकाव केला आपण पाहू शकता. कुलदेवत या टीमनं 17 धावेचे षटक आतापर्यंत पाहायला मिळतात. अतिशय मागणी गोलंदाजी. या क्षणाला गोलंदाज चेतन गरज. स्ट्राईक केलं फलंदाज सुशांत. आडव्या बॅटने खेळले. पुन्हा एकदा झेलची संधी असेल. खेळाडू उपस्थित आणि यावेळेस फटका पोहोचतोय. यावेळेस कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज सुशांत होतील बाद आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावेची गरज. डीजे
मच. अंतिम षटक असेल आता गोलंदाज देतोय शेवटच्या षटकामध्ये राजवरती या ठिकाणी भरोसा ठेवला जातोय. शेवटचं षटक या ठिकाणी सोपवलं जातं आणि नक्कीच भवितव्य सोपवलं जातं ते म्हणजेच आपण पाहू शकता शिवनगर या टीमचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष आलाय आणि दुसऱ्या बाजूला मयूर देखील असेल ज्याने एक षटकार ठोकलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावेची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला 13 धाव्या बनवाव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी झाली मागच्या बॉलवरती. सुशांत पडवी बाद झाला आणि आता सामना कोण जिंकेल मैदानावरती. गोलंदाज राज सज्ज होतोय. स्ट्राईक केला फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मनीष ऑन अ स्ट्राईक. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू लॉंग ऑनला, त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवला गेलाय आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपण पाहतोय. सज्ज होतोय राज राऊंड द विकेट. फुलर लाईनचा बॉल यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. दांडी गुल होती आणि इथून फलंदाजाला मैदान सोडावा लागेल. हा लागतोय अजून एक मोठा धक्का. बॅटिंग करणाऱ्या कुलदेवत या टीमला 0वरती पाहतोय फलंदाज मनीष. गोल्डन डकची शिकारी म्हणतील आणि अजून एक धक्का कुलदेवत या टीमला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती राजने विकेट कॅरी केली आहे. अप्रतिम सुरुवात या षटकाची. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता कंपल्सरी 13 धावेची गरज. नवीन फलंदाज संदीप. यस बाळा भगत यांच्याकडनं प्रत्येकी षटकारासाठी आपण पाहतोय संदीप भगत साठी 500 रुपयाचं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रति षटकारासाठी. 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. राज तयार ओव्हर द विकेट. चेंडूची लाईन बाबीला गेली असं भरपूर चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणि राजने जर हा सामना जिंकून दिला तर अतुल याचकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहू शकता 13 धावेची गरज. भरपूर चांगलं षटक आतापर्यंत. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाहीये. येस पंच सांगतात की लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर निघतो. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 50 कंप्लीट झाली. 50 धावा पूर्ण होतात. जिंकण्यासाठी आता गरज आहे 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देईल. कुलदेवत या टीमला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता सामन्यामध्ये कमबॅक करतो शिवनगर हा संघ. राजच्या जोरावरती 3 चेंडू 12 धावेची गरज. फलंदाज बाद. एक चेंडू वाईट होता, अगोदरचा वाईट नव्हता, लक्षात घ्या आपण. सुशांत एकच वाईट असेल बघा पंच देखील सांगतायत. तीन चेंडू शिल्लक असेल, लक्षात घ्या. तीन चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय अजय. भरपूर चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून अप्रतिम षटकात घालतोय आपल्या टीम साठी. 3 चेंडू 12 धावेची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. फुलरनेचा बॉल भरपूर चांगला खोलबाट टप्प्याचा बॉल होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. आता समीकरण कठीण झालं.
कुलदैवत या टीमसाठी 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. असं वाटलं होतं की ही मॅच जवळजवळ मी म्हणेन कुलदैवत हा संघ जिंकेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये दबावाला बली न पडता भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. प्रशंसा करेन मी गोलंदाज राजची. दबावाला बली न पडता इथे चांगले चेंडू फेकले आणि आता मॅच ही मजबूत ठेवली आहे आपल्या टीमच्या बाजूला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल मयूर ऑन स्ट्राईक. चला स्पीडअप करा, आपण सामना सुरू करायचा लगेच. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 11 धावा या बनवाव्याच लागतील. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली राजनं. इम्प्रेस केलंय, प्रभावित करतोय. डेट ओव्हरच्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. ओव्हर द विकेट. टॉप एज आणि हाताचा हा मॅच पूर्णपणे झुकला, तो म्हणजेच शिवनगर या टीमच्या बाजूला. याचं कारण भरपूर चांगलं षटक, चांगली गोलंदाजी, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी केली राजनं आणि आता फक्त जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 9 धावेची गरज. कठीण झाली मॅच, आपण पाहू शकता. मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती शिवनगर हा संघ. ओव्हर द विकेट. यस, मॅच समाप्त. मॅच जिंकला शिवनगर या टीमनं. अभिनंदन करेन. हार्ड लक कुलदैवत टीम. कुठेतरी चुका झाल्या, त्यामुळे हा मॅच तुम्हाला गमावा लागला, कारण की या षटकामध्ये 13 धावा होत्या. जरी सुरुवातीला 2-2 आणि सिंगल धाव जर एकवटले असते तर देखील मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली असती, परंतु मोठ्या फटक्यांचा प्रयास केला आणि मॅच इथे जिंकली आता शिवनगर या टीमनं.